2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। बघा शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्ती हे एक मोठं त्या ठिकाणी आव्हान आहे। अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, गारपीट असेल, अशा अनपेक्षित घटनांमुळे शेतकऱ्यांच्या कष्टाच्या मेहनतीवर त्या ठिकाणी पाणी फिरतं आणि या समस्येचं निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजना आणि नुकसान भरपाई योजना त्या ठिकाणी राबवली। सध्या खरीप हंगामातील पीक नुकसानीसाठी राज्यातील एकूण त्या ठिकाणी 2308 कोटी रुपयांची भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली। त्यातील 1400 कोटी रुपये आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत। आता उर्वरित जी काय रक्कम आहे ती त्या ठिकाणी लवकरच जमा होणार आहे। सोबतच त्या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं। आता विशेषतः सोयाबीन पिकाचं सर्वाधिक नुकसान झालंय। याच्यामध्ये कटाई आणि दाळ्यांच्या सुकवणीच्या वेळी पडलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं संपूर्ण उत्पादन हे त्या ठिकाणी बरबाद झालं। आता काही ठिकाणी सोयाबीन शेतात त्या ठिकाणी कुजून गेलं, तर काही ठिकाणी शेंगातील दाणे फुटल्यामुळे त्याची त्या ठिकाणी गुणवत्ता बिघडली आहे। आता नेमकी ही जी काही नुकसान भरपाई ती आता नेमकी काय आहे, तर यामध्ये पहिली जी काही गोष्ट आहे ती म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती। आता गारपीट असेल, अतिवृष्टी असेल, वादळ असेल यासारख्या स्थानिक नैसर्गिक पातळीवरती आपत्तीची तात्काळ भरपाईची याच्यामध्ये त्या ठिकाणी तरतूद केलेली असते। त्याच्यानंतर जी काय आहे ती म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती। आता संपूर्ण हंगामामध्ये येणाऱ्या प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी हा प्रकार आहे। या अंतर्गत 18,84,000 शेतकऱ्यांना 706 कोटी रुपयांची भरपाई त्या ठिकाणी आता मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, यातील तिसरी महत्त्वाची गोष्ट जी काय आहे ती म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाई। आता पीक कापणीनंतर त्या ठिकाणी खळ्यावर नेऊन ठेवलेले धान्य किंवा त्या ठिकाणी कपाशी असेल यांचं नुकसान झाल्यास या प्रकारातून त्या ठिकाणी भरपाई मिळते। आता या अंतर्गत 1,48,000 शेतकऱ्यांना 141 कोटी रुपयांची भरपाई त्या ठिकाणी आता देण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता यानंतर जर का आपण पाहिलं तर भरपाई धोरणातील महत्त्वाचे बदल त्या ठिकाणी आता करण्यात आले आहेत। आता राज्य सरकारने नुकसान भरपाई धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले असून पूर्वी 1 जानेवारी 2000 पासून प्रति हेक्टर त्या ठिकाणी 13,600 रुपयांची भरपाई दिली जात होती, परंतु केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नोव्हेंबर 2023 मध्ये नवीन धोरण लागू झाले। आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टर केवळ 8,500 रुपयांची भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे आणि या बदलामुळे पूर्वीच्या तुलनेत त्या ठिकाणी 5,100 रुपयाची कपात झाली, जी की एकूण 37% आहे। हा निर्णय राजकोषीय अनुशासन आणि केंद्र शासनाच्या धोरणाच्या सुसंगतीसाठी त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता लाभार्थी जिल्हे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे त्या ठिकाणी ते आपण बघणार आहोत आणि यांची विभागणी कशी केली आहे। आता सध्याच्या भरपाई योजनेतून राज्यातील 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे। यामध्ये धुळे असेल, नंदुरबार असेल, पुणे असेल, अहिल्यानगर असेल, सांगली आहे, कोल्हापूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर त्या ठिकाणी जालना आहे, बीड आहे, धाराशिव आहे, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली यांचा या त्या ठिकाणी समावेश केलेला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, यानंतर जर का आपण पाहिलं तर विशेष म्हणजे यवतमाळ असेल, नांदेड, परभणी आणि हिंगोली या 4 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिम भरपाई देण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आहे। ती भरपाई त्या ठिकाणी मिळालेली आहे। मात्र यवतमाळ जिल्ह्यात विमा कंपनीने हा प्रस्ताव त्या ठिकाणी नाकारला। उर्वरित 3 जिल्ह्यातील 18,84,000 शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयांची अग्रिम भरपाई त्या ठिकाणी आता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे।